सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डेटा स्ट्रक्चर नावाचा पॉइंट डिस्कस केला होता. डेटा स्ट्रक्चर डेटा स्ट्रक्चर डिस्कस केल्यानंतर आपण इथे काल तुम्हाला काही क्वेश्चन्स शेअर करायचे होते, पण ते एक टेक्निकल अडचण आल्यामुळं शेअर करता आले नाहीत. तर तुम्हाला ते सर्व क्वेश्चन आज तुम्हाला शेअर करण्यात येतील. डेटा स्ट्रक्चर झालंय, डेटा टाईप झालंय, त्यानंतर व्हेरिएबल्स झालेले आहेत. हे तीन आपण मेजर पॉईंट्स यामध्ये कव्हर केलेले आहेत. इथं आपला 40% सिलेबस कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. तर आपला आजचा जो पॉईंट आहे, त्या आजच्या पॉईंटचं नाव आहे कंट्रोल स्टेटमेंट. कंट्रोल स्टेटमेंट इन पायथॉन. ठीक आहे. कंट्रोल स्टेटमेंट इन पायथॉन. तर व्हॉट इज अ कंट्रोल स्टेटमेंट? कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय? कंट्रोल स्टेटमेंट का वापरायचे? ह्या सर्व गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहोत. ओके. तर आता कंट्रोल स्टेटमेंट बद्दल थोडंसं बोलायचं झालं तर ज्यावेळी मला एखादा प्रोग्रामचा फ्लो एखाद्या प्रोग्रामचा फ्लो मला ब्रेक करायचा असतो किंवा प्रोग्रामच्या फ्लोमध्ये मला चेंज करायचा असतो किंवा मला प्रोग्रामचा फ्लो बदलायचा असतो, त्यावेळी आपण काय वापरत असतो? कंट्रोल स्टेटमेंट वापरत असतो. जनरली कंट्रोल स्टेटमेंटमध्ये दोन प्रकार पडतात. ब्रांचिंग स्टेटमेंट ब्रांचिंग स्टेटमेंट आणि लुपिंग स्टेटमेंट. ओके. लुपिंग स्टेटमेंट. जनरली कंट्रोल स्टेटमेंटचे दोन प्रकार पडतात, ब्रांचिंग स्टेटमेंट आणि लुपिंग स्टेटमेंट. आता हे जे ब्रांचिंग स्टेटमेंट आहे, हे ब्रांचिंग स्टेटमेंट आपण एखादा जर डिसिजन घ्यायचा असेल, एखाद्या डिसिजनवरती मला काम करायचं असेल, तर मी ब्रांचिंग स्टेटमेंट वापरत असतो. आणि लुपिंग स्टेटमेंट म्हणजे जर मला आउटपुट स्क्रीनला जर मला आउटपुट स्क्रीनला एकापेक्षा अनेक एलिमेंट मल्टिपल एलिमेंट दाखवायचे असतील किंवा एखादं रिपिटेटिव्ह टास्क करायचं असेल, तर आपण लुपिंग स्टेटमेंट यूज करत असतो. तर आपण यामध्ये आज ब्रांचिंग स्टेटमेंट वरती फोकस करणार आहोत. ब्रांचिंग स्टेटमेंट कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. पर डे आपण वेगवेगळे ब्रांचिंग स्टेटमेंट शिकणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे पहिलं जे आहे ते कॉमन कॉमन एकदम असणारं ब्रांचिंग स्टेटमेंट आहे. त्या ब्रांचिंग स्टेटमेंटचं नाव आहे इफ स्टेटमेंट. ओके. त्या ब्रांचिंग स्टेटमेंटचं नाव आहे इफ स्टेटमेंट. ओके. तर आता याच्यामध्ये मला जनरली याच्यामध्ये चार भाग पडतात. त्या पहिल्या भागाचं नाव आहे सिंपल इफ. सिंपल इफ. दुसऱ्या भागाचं नाव आहे इफ एल्स. इफ एल्स. तिसऱ्या भागाचं नाव आहे नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स. चौथ्या भागाचं नाव आहे एल्स इफ लॅडर. एल्स इफ लॅडर. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे चार स्टेटमेंट इफ मध्ये शिकत असतो. ब्रांचिंग स्टेटमेंटमध्ये पहिला भाग आहे इफ स्टेटमेंट. त्यामध्ये टोटल चार भाग पडतात: सिंपल इफ, इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स आणि एल्स इफ लॅडर. ओके. तर आता ओळीने बघूया की प्रत्येक पॉईंट काय असतो. तर सर्वात पहिला जो पॉईंट आहे त्याला आपण सिंपल इफ असं म्हणतोय. सिंपल इफ म्हणजे तुम्ही एखादी कंडिशन द्यायची आहे कम्प्युटरला आणि ती कंडिशन दिल्यानंतर ते जर स्टेटमेंट बरोबर असेल तर तुम्हाला कम्प्युटर बरोबर आहे असं सांगेल, आणि जर ते स्टेटमेंट चुकलं तर ते तुम्हाला काहीच सांगणार नाही, प्रोग्राम क्लोज होईल. सिंपल इफमध्ये फक्त ट्रू ब्लॉक असतो, फॉल्स ब्लॉक नसतो. दुसरं आहे इफ एल्स. इफ एल्समध्ये ट्रू ब्लॉक्स असतो ॲज वेल ॲज फॉल्स ब्लॉक सुद्धा असतो. म्हणजे एखादी कंडिशन तुम्ही कम्प्युटरला दिल्यानंतर कम्प्युटर ते कंडिशन जर तुमची बरोबर आली, तुमचं स्टेटमेंट बरोबर आलं, तर कम्प्युटर तुम्हाला बरोबर आहे असं सांगेल, आणि जर कंडिशन चुकली तर ते चुकीचं आहे हे सुद्धा सांगेल. याला आपण इफ एल्स म्हणतोय. ठीक आहे. तर पहिले दोन पॉईंट्स आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. पहिल्या मुद्द्याचं नाव आहे सिंपल इफ. सिंपल इफ. सिंपल इफ. ओके. तर सिंपल इफ मध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त यामध्ये आपल्याला ट्रू ब्लॉक बघायला मिळतो, फॉल्स ब्लॉक नसतो. आता याची काही उदाहरणं आहेत. आता हे कोणत्या उदाहरणामध्ये फिट बसतं हे आपण बघूया. जर मला माझं वय चेक करायचं असेल, जर तुमचं वय 18पेक्षा जास्त असेल आणि 18पेक्षा जास्त वय असल्यानंतर तुम्ही ते एखाद्या गोष्टीसाठी पात्र आहात, तुम्ही फॉर एक्झाम्पल वोटिंगसाठी तुम्ही पात्र आहात, तर आपण त्यामध्ये असं लिहू शकतो की माझं जर वय 18पेक्षा जास्त असेल तर कम्प्युटर हे सांगावे युअर इलिजिबल. पण जर वय 18पेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला फॉल्स ब्लॉक नसणार आहे, चुकीची गोष्ट सांगणार नाही, कारण की सिंपल इफमध्ये फक्त ट्रू ब्लॉक असतो. हे झालं पहिलं उदाहरण वोटिंगचं. दुसरं उदाहरण, जर तुम्ही पास पास होण्यासाठी विद्यार्थ्याला किती मार्क लागतात? 35पेक्षा जास्त मार्क लागतात. जर तुम्हाला 35पेक्षा जास्त मार्क असतील एखाद्या विद्यार्थ्याला तर तुम्ही पास आहात.
म्हणजे कंडिशन काय आहे? 35 पेक्षा जास्त मार्क हवं असणं ही कंडिशन आहे. जर मला 35 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तर मी पास आहे. ओके. म्हणजे कंडिशन, युअर मार्क्स इज ग्रेटर दॅन 35. युअर मार्क्स इज ग्रेटर दॅन 35. दिस इज अ कंडिशन. आणि जर तुम्ही एजचं बघितलं तर युअर एज इज ग्रेटर दॅन 18. जर तुमचं 18 पेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. अशा पद्धतीने याचं काम चालतं. तर आता याची लिहिण्याची पद्धत कशी आहे सर्वात पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा इफ लिहायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कंडिशन द्यायची आहे. ठीक आहे. कंडिशन द्यायची आहे. आणि कंडिशन दिल्यानंतर तुम्हाला कोलन द्यायचा आहे. ओके. आता इथे ब्रॅकेट द्या किंवा नका देऊ. ब्रॅकेट नाही दिला तरी तुमची जे इफ कंडिशन आहे ते वर्कआउट होणार आहे. पण एक एथिक्स म्हणून आपण इथं ब्रॅकेट वापरतोय. इफ स्पेस इन अ ब्रॅकेट कंडिशन. कंडिशन जर बरोबर आली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं ट्रू ब्लॉक तुम्हाला इथं बनवायचा आहे. हा तुमचा काय असणार आहे? ट्रू ब्लॉक. ट्रू ब्लॉक. ओके. याला आपण काय म्हणतो? ट्रू ब्लॉक म्हणतो. तर आता हा तुमचा सिंटॅक्स झाला. ठीक आहे. हा काय झाला? सिंटॅक्स. सिंटॅक्स झाला. याचबरोबर आता आपल्याला काय बघायचं आहे? एक्झाम्पल बघायचं आहे. कालच्या सारखं आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पलमध्ये इफ जर तुमचं वय हे 18 पेक्षा जास्त असेल तर. ठीक आहे. तुम्ही जे एंटर केलेलं वय आहे ते 18 पेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला काय करायचंय बघा. तर ट्रू ब्लॉक काय असेल? ट्रू ब्लॉक मला प्रिंट करावा लागतो. आणि प्रिंट करण्यासाठी माझ्याकडे प्रिंट फंक्शन आहे. प्रिंट इन ब्रॅकेट डबल कोटमध्ये इथं यू आर इलिजिबल. यू आर इलिजिबल. ओके. यू आर इलिजिबल. ठीक आहे. अशा पद्धतीने मी मेसेज देऊ शकतो. पण हा मेसेज हा जो मेसेज मी लिहिला यू आर इलिजिबल, हा कधी प्रिंट होणार आहे? ज्यावेळी तुम्ही वय 18 पेक्षा जास्त टाकाल तेव्हा प्रिंट होणार आहे. ठीक आहे. तर आता आपण सिंटॅक्स आणि एक्झाम्पल दोन्ही बघितलेला आहे. वर्कआउट करून बघूया, लगेच प्रॅक्टिकल करून बघूया. इथे आयडियली मी ओपन केलेलं आहे नेहमीप्रमाणे. आयडियली सेटअप ओपन केलेला आहे. फाईलवरती क्लिक केलं, न्यू फाईल घेतलेली आहे. आता न्यू फाईल घेतल्यानंतर हे थोडंसं मी मोठं करतो. ठीक आहे. आता इथं आल्यानंतर मला पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा मला एक व्हेरिएबल घ्यावा लागेल. ठीक आहे. आता प्रोग्राम आपण कोणता करणार आहे? पहिला वयाचा प्रोग्राम करणार आहे. जर तुमचं वय 18 पेक्षा जास्त असेल तर मला काय करायचं आहे? सांगायचं आहे की तुम्ही एलिजिबल आहात. ठीक आहे. आणि जर 18 पेक्षा कमी असेल तर कम्प्युटर काहीच सांगणार नाही. कारण की सिम्पल इफमध्ये मी सुरुवातीलाच सांगितलंय की सिम्पल इफमध्ये कोणत्याही प्रकारे फॉल्स ब्लॉक नसतो, फक्त ट्रू ब्लॉकच असतो. तर एक व्हेरिएबल घेतलं मी. इंट नावाचा तर इथं एज नावाचा मी व्हेरिएबल घेतलेला आहे. इथं इंट नावाचा मी डेटा टाईप घेतलेला आहे. व्हेरिएबल मी युजरकडनं व्हॅल्यू घेणार आहे, त्यामुळे इंट आणि इनपुट वापरतोय. आणि याच्यामध्ये मी एक मेसेज पास करतोय. एंटर एंटर युअर एज. एंटर युअर एज. ठीक आहे. इथं मी ब्रॅकेट कंप्लीट केलेलं आहे. नॉर्मली मी युजरकडनं एज घेणार आहे. आपल्याला माहित नाही युजर किती एज किती एंटर करणार आहे. युजरने किती एज एंटर करू द्या. त्यांनी जर 18च्या आत वय टाकलं तर प्रोग्राम क्लोज होईल. आणि जर त्याने 18च्या वरती वय टाकलं तर त्याला आपण सांगायचं यू आर एलिजिबल. तर सिम्पली इथं इफ लिहिलं मी, स्पेस दिला. आता ब्रॅकेटमध्ये मी माझी कंडिशन देतोय. एज इज ग्रेटर दॅन 18. एज इज ग्रेटर दॅन 18. ठीक आहे. आता एज इज ग्रेटर दॅन दिल्यानंतर बघा, इथं तुम्हाला हा जो कोलन आहे, हा कोलन अदर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये नाहीये. फक्त आपण C++ मध्ये नाहीये, सी मध्ये नाहीये, फक्त पायथॉनमध्ये आहे. हा कोलन इंडेंटचा आहे. ठीक आहे. हा कोलन जेव्हा देतो त्यावेळी बघा, एंटर मारतोय मी, ऑटोमॅटिकली त्या कंडिशनच्या खाली कर्सर जातोय. इफच्या बाजूला कर्सर जात नाहीये. ओके. बघा आता इकडे ज्यावेळी मी कोलन देतोय त्यावेळी ऑटोमॅटिकली एजच्या खाली कर्सर जातोय. पण जर मी कोलन नाही दिला आणि एंटर मारला, ऑटोमॅटिकली इफच्या खाली गेला कर्सर. ठीक आहे. तर कोलन दिला म्हणजे तुमचं जी कंडिशन आहे ती करेक्ट तुम्ही इम्प्लिमेंट केलेली आहे, कोणत्याही प्रकारचा एरर नाहीये. स्पेसिंग आपण ज्याला म्हणतो, इंडेंट ज्याला म्हणतो. ठीक आहे. एंटर मारला. आता इथं मला मेसेज प्रिंट करायचा आहे. प्रिंट इन ब्रॅकेट यू आर एलिजिबल. हा तुमचा ट्रू बरोबर आहे. ठीक आहे. यू आर इलिजिबल. तुम्ही इलिजिबल आहात. अशा प्रकारे मी इथं मेसेज पास केलेला आहे. ठीक आहे. आता आपला प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. सिम्पली मी काय केलंय, मी युजरकडनं एज घेतलेला आहे आणि ते फक्त एज मी काय केलंय, चेक केलेलं आहे. ओके. तर आता हा प्रोग्राम मी सेव्ह करतो. सेव्ह करताना डेस्कटॉपलाच मी सेव्ह करेन. इथं लिहिन कंट्रोल डॉट पी वाय. कंट्रोल डॉट पी वायने फाईल सेव्ह केलेली आहे. प्रोग्राम हा रन करून बघूया आपण लगेच.
बघा काय विचारतंय समोर, एंटर युअर एज. जर मी वय 18च्या वरती टाकलं तर मला काय सांगितलं पाहिजे, युअर एलिजिबल. मी वय टाकलं 23 आणि एंटर मारला, ऑटोमॅटिकली मेसेज आला यू आर एलिजिबल. ओके, प्रॉपर वेने सक्सेस झालेला आहे. पण मला जर हे परत रन करायचं असेल, आता आपण वय देऊन बघूया 18च्या आत. ठीक आहे, 18 पेक्षा आपण लहान वय देऊन बघूया. सपोज मी इथं वय दिलं 5, 5 हे 18 पेक्षा लहान आहे. काय सांगताय का बघा, काहीच बोलत नाहीये, प्रोग्राम स्टॉप झालेला आहे. ठीक आहे, मग याचा अर्थ काय, की सिम्पल इफ मध्ये फक्त ट्रू ब्लॉक असतो, फॉल्स ब्लॉक नसतो. ठीक आहे, सिम्पल इफ मध्ये फक्त ट्रू ब्लॉक असतो, फॉल्स ब्लॉक नसतो. फॉल्स ब्लॉक तुम्हाला इफ एल्स मध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, इफ एल्स मध्ये हा जो सेकंड पार्ट आहे इफ एल्स, याच्यामध्ये आपल्याला फॉल्स ब्लॉक बघायला मिळेल. म्हणजे इफ एल्स काय सांगेल, की जर ट्रू असेल तर ट्रू सांगेल, फॉल्स असेल तर फॉल्स सांगेल. म्हणजे यू आर नॉट एलिजिबल हा जो मेसेज आहे, ज्यावेळी तुम्ही 18 पेक्षा कमी वय टाकताय, तो मेसेज तुम्हाला इफ एल्स मध्ये 100% बघायला मिळेल. ओके, इथपर्यंत क्लिअर आउट झालंय का सर्वांना? समजलेलं आहे का? सिम्पल इफ समजलेलं आहे का? ओके, ठीक आहे. बघा आता, याच्या पुढचा भाग आहे इफ एल्स. ठीक आहे, इफ एल्स. आता इफ एल्स मध्ये कसं असतं बघा, इफ एल्स मध्ये फक्त एल्स ब्लॉक याला जोडलेला असतो. एल्स ब्लॉक म्हणजेच आपण त्याला फॉल्स ब्लॉक असं म्हणतो. म्हणजे जर कंडिशन बरोबर आली तर बरोबर सुद्धा सांगेल, आणि जर कंडिशन चुकली तर चुकीचं आहे हे सुद्धा सांगण्याची तयारी इफ एल्स ठेवते. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा सिंटॅक्स. सिंटॅक्स मध्ये मला काय करायचं बघा, इफ इफ युअर कंडिशन, इफ युअर कंडिशन, इफ युअर कंडिशन, देन अगेन कोलन, ट्रू ब्लॉक, ट्रू ब्लॉक, एल्स, कोलन, फॉल्स ब्लॉक. ठीक आहे, याच्यामध्ये फॉल्स ब्लॉक सुद्धा असतो. आता याचं एक्झाम्पल आपण मगाचंच एक्झाम्पल कॅरी केलं तरी चालेल, काय अडचण नाही याच्यामध्ये. हे मगाचं एक्झाम्पल जरी आपण कंटिन्यू केलं तरी चालेल. इफ स्पेस, जर तुमचं वय हे 18 पेक्षा जास्त असेल, जर तुमचं वय हे 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. इलिजिबल असणं म्हणजे काय, हा तुमचा ट्रू ब्लॉक आहे, यू आर इलिजिबल, यू आर इलिजिबल. देन जर हे नसेल तर काय असणार आहे, एल्स कोलन. बघा मी इथे एल्सला सुद्धा कोलन देतोय. एव्हरी कंडिशनला, इफ असू द्या एल्स असू द्या, तुम्हाला कोलन प्रोव्हाइड करायचा आहे. कोलननी त्याला ऑटोमॅटिकली स्पेसिंग प्रोव्हाइड केले जाते, आणि कोलन हा सिमॅन्टिकचा भाग आहे, कोलन हा सिमॅन्टिकचा भाग आहे. सो प्रिंट इन अ ब्रॅकेट, यू आर नॉट एलिजिबल, यू आर नॉट एलिजिबल, तुम्ही पात्र नाही आहात. बरं, यू आर नॉट एलिजिबल हा मेसेज कधी प्रिंट होणार आहे, ज्यावेळी तुम्ही 18 पेक्षा वय लहान टाकाल. आणि 18 पेक्षा वयला मोठं टाकलं तुम्ही, कंडिशन जर बरोबर आली तर ऑटोमॅटिकली यू आर एलिजिबल. तर आता हे लगेच प्रॅक्टिकली करून बघूया आपण. प्रॅक्टिकली करून बघताना इथे इथे बघा, मी इथे फक्त काय जोडतोय, एल्स ब्लॉक जोडतोय. ठीक आहे, आता एल्स ब्लॉक जोडताना इथे एल्स ब्लॉक जोडलेला आहे. एल्स ब्लॉक जोडल्यानंतर मी पुढे एंटर मारला, त्याच्या बरोबर खाली ब्लॉक आलेला आहे. सो इथं मी फॉल्स ब्लॉक लिहितो, प्रिंट इन ब्रॅकेट, यू आर नॉट एलिजिबल, यू आर नॉट एलिजिबल, यू आर नॉट एलिजिबल. ओके, यू आर नॉट एलिजिबल, परफेक्ट. इथं मी मेसेज पास केलेला आहे. तर इथं आपला इफेल्सचा प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. फक्त इफ आणि इफेल्स मध्ये काय फरक आहे, सिंपल इफ आणि इफेल्स मध्ये, की इफेल्सला फॉल्स ब्लॉक आहे आणि सिंपल इफला कोणत्याही प्रकारचा फॉल्स ब्लॉक नाहीये. ठीक आहे, प्रोग्राम सेव्ह केला, रन केला. आता काय विचारते बघा, एंटर युअर एज. जर मी 18 पेक्षा जास्त वय दिलं तर एलिजिबल सांगणार आहे, हे कन्फर्म आपल्याला माहित आहे. मग आता मी दिलं वय 55, युअर एलिजिबल आलं, सक्सेसफुली रन झाला. आता काय करायचं आपण, परत एकदा प्रोग्राम रन करायचा. परत एकदा प्रोग्राम रन केल्यानंतर वय आता कमी टाकायचं, मग सारखं वय टाकायचं, मी 12 वय टाकतो. ठीक आहे, 12 वय टाकलं, आलं यू आर नॉट एलिजिबल. म्हणजे जर कंडिशन जर चुकली तर ते रॉंग आहे हे सुद्धा कम्प्युटर आपल्याला सांगणार आहे. हे कुणाच्या माध्यमातून सांगणार आहे, इफ आणि इफ एल्सच्या माध्यमातून सांगणार आहे. दोघांमधला फरक लक्षात आलाय का सर्वांच्या, सिंपल इफ आणि इफ एल्स? सिंपल इफ आणि इफ एल्स मधला फरक लक्षात आलाय का? ओके.
ठीक आहे. बघा आता पुढचा जो पॉइंट आहे हे झालं इफ एल्स. इथं आपले दोन पॉईंट कव्हर झालेत. पहिला आपला पॉईंट होता सिम्पल इफ, दुसरा आपला पॉईंट होता इफ एल्स. आता जो आपला तिसरा पॉईंट आहे त्या तिसऱ्या पॉईंटचं नाव आहे नेस्टेड इफ एल्स. ठीक आहे. नेस्टेड इफ एल्स संकल्पना बघूया की नेस्टेड इफ एल्स ऍक्च्युली काय आहे. नेस्टेड इफ एल्स म्हणजे एका कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन इम्प्लिमेंट करण्याच्या प्रक्रियेला आपण नेस्टेड डिफेन्स म्हणतोय. डिपेंडन्सी म्हणजे पहिली कंडिशन ओपन झाल्यानंतर लगेच दुसरी कंडिशन ओपन होणार. पण इथं कसं असतं, एका कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन आहे बरोबर आहे, मात्र पहिली कंडिशन ही दुसऱ्यावर डिपेंड आहे. म्हणजे जर पहिली कंडिशन बरोबर आली तर दुसऱ्यामध्ये एंट्री होईल, अदरवाईज दुसऱ्यामध्ये एंट्री होणार नाही. येते का लक्षात? एकामध्ये दुसरी कंडिशन, दुसऱ्यामध्ये तिसरी कंडिशन. आता हे एव्हरी टाइम प्रत्येक लेक्चरमध्ये मी हे एक्झाम्पल देत असतो की फर्स्ट फॉर एक्झाम्पल आपल्याला एक्झामला जायचं आहे आणि एक्झामला जाण्यासाठी मला दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात. माझं आपलं आयडेंटिटी कार्ड आणि माझं हॉल तिकीट, या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर यामध्ये पहिली कंडिशन आहे आयडेंटिटी कार्ड. जर तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये एंट्री, तुम्हाला गेटमध्ये एंट्री मिळते. आणि दुसरी कंडिशन आहे की तुमच्याकडे हॉल तिकीट असणं गरजेचं आहे. हॉल तिकीट असेल तर तुम्हाला क्लासरूममध्ये एंट्री मिळते. हे सेकंड एक्झाम्पल आहे. पण डिपेंडन्सी कुठे? आयडेंटिटीवर तुमचं हॉल तिकीट डिपेंड आहे. आयडेंटिटीवर हॉल तिकीट डिपेंड आहे. जर तुमच्याकडे आयडेंटिटी नसेल तर हॉल तिकीट असून उपयोग नाही, तुम्हाला गेटच्या आत सोडणार नाही. ओके. त्या सेम पद्धतीनं नेस्टेड डिफेन्स काम करते. ठीक आहे. एका कंडिशनवरती दुसरी कंडिशन म्हणजे पहिल्या कंडिशनवरती दुसरी कंडिशन डिपेंड आहे, याला आपण काय म्हणतोय? नेस्टेड इफेल्स म्हणतो. ओके. समजलेलं आहे का? संकल्पना समजले का नेस्टेड इफेल्सची? नेस्टेड इफेल्स कॉन्सेप्ट समजलेले आहे का? ओके. तर याचा आपण आता सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स बघूया लगेच, वेळ न घालवता. नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स. ठीक आहे. नेस्टेड इफ एल्स. आता नेस्टेड इफ एल्स म्हणजे कसं असतं, पहिली कंडिशन मला द्यावी लागते. तर एका कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन आहे. सो मी दिली पहिली कंडिशन, इफ कंडिशन वन. इफ कंडिशन वन कोलन कोलन इफ कंडिशन टू. ट्रू ब्लॉक. ट्रू ब्लॉक. एल्स. एल्स. फॉल्स ब्लॉक. फॉल्स ब्लॉक. एल्स. फॉल्स ब्लॉक. ठीक आहे. बघा आता इथे ही माझी पहिली कंडिशन आहे. ही जर बरोबर आली तर मी दुसऱ्या कंडिशन मध्ये एंट्री करणार आहे. आणि जर दुसरी कंडिशन बरोबर आली तर दुसऱ्या कंडिशन मधला ट्रू ब्लॉक मला दिसणार आहे. पण बघा, जर पहिली कंडिशन बरोबर आली आणि दुसरी कंडिशन जर चुकली तर इथे दुसऱ्या कंडिशनचा फॉल्स ब्लॉक रेडी आहे. ठीक आहे. पहिली कंडिशन बरोबर आली, मात्र दुसरी कंडिशन जर चुकली तर दुसऱ्या कंडिशनचा हा इथं फॉल्स ब्लॉक रेडी आहे. पण जर पहिलीच कंडिशन चुकली तर दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री होणार नाहीये. डायरेक्ट हे जाणार इथल्या फॉल्स ब्लॉकमध्ये. ओके. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचं सर्वात पहिल्यांदा वर्किंग समजणं गरजेचं आहे. याचा फ्लो समजणं गरजेचं आहे की हे कसं काम करतंय. काम कसं करतंय? पहिली कंडिशन बरोबर आली तर दुसऱ्या कंडिशन मध्ये जाईल, दुसरी कंडिशन चेक झाली, बरोबर आली तर ट्रू ब्लॉक असेल, चुकली तर फॉल्स ब्लॉक असेल. ओके. पण जर पहिली कंडिशन देतानाच जर चुकली तर याच्यामध्ये एंट्री होण्याचा प्रश्नच येत नाही, एंट्रीच होणार नाही. कारण की पहिल्या कंडिशनवरती दुसरी कंडिशन डिपेंड आहे. सो पहिली कंडिशन जर चुकली तर ऑटोमॅटिकली हे फॉल्स ब्लॉकमध्ये एंट्री कन्वर्ट होणार आहे. येते का लक्षात? एक्झाम्पल समजलंय का सर्वांना? एक्झाम्पल समजलंय का? उदाहरण समजलेलं आहे का? ओके. ठीक आहे. बघा आता, हा झाला सिंटॅक्स. आता एक छानसं एक्झाम्पल बघूया, जे आपण मगाशी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल रन केलेले आहेत त्याच पद्धतीने एक एक्झाम्पल अजून एक बघूया. एक्झाम्पल. एक्झाम्पल. आता सेम सेम सिच्युएशन इथे यूज करायची आहे आपल्याला, की माझ्याकडे जर
आयडेंटिटी कार्ड असेल बघा आता इथे, इफ इन ब्रॅकेट आय डी नंबर, आय डी नंबर 1 2 3, ठीक आहे, आय डी नंबर 1 2 3, इफ इफ आय डी नंबर PRN नंबर 3 4, कॉंग्रॅच्युलेशन, किंवा इथं लिहूया बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, एल्स प्रिंट PRN नंबर इनकरेक्ट. ठीक आहे, बघा आता इथे मगाशी जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते आता इथे मी एक्झाम्पल बनवलेलं आहे. जर तुमची ID नंबर 1 2 3 असेल तर तुम्हाला कम्प्युटर काय विचारेल की तुमचा PRN नंबर टाका. जर तुम्ही ID नंबर 1 2 3 टाकली, मॅच झाली, तर पुढे तुम्हाला दुसरी प्रोसेस काय आहे, तुम्हाला तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. PRN नंबर म्हणजे जनरली तुमचा एज्युकेशनमध्ये रिझल्ट बघण्यासाठी किंवा परमनंट नंबर असतो जो तुमचा पूर्ण डिग्री एंड होईपर्यंत तुमच्या सोबत असतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा मी ID नंबर टाकला 1 2 3, मॅच झाला, तर दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री होणार आहे. आणि जर तुम्ही PRN नंबर करेक्ट टाकला तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक हे दिसणार आहे. आणि जर तुम्ही PRN नंबर चुकीचा टाकला तर याचा फॉल्स ब्लॉक काय असेल, PRN इज इनकरेक्ट. आणि जर तुम्ही सुरुवातीला ID नंबरच जर चुकीचा टाकला, पहिलीच जर कंडिशन चुकली, तर PRN नंबर पर्यंत तुम्ही जाणारच नाही. ऑटोमॅटिकली तुम्ही कुठे याल, इकडे ID नंबर इनकरेक्ट वरती याल. ठीक आहे, इथे मी 2 कंडिशन इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. तुमचा पहिल्यांदा काय विचारला जाईल, तुम्हाला ID नंबर विचारला जाईल आणि दुसरं काय विचारलं जाईल, PRN नंबर. ठीक आहे, आता बघूया लगेच, हे प्रॅक्टिकली करून बघूया. इथं आलो मी, आता हे सगळं काढून टाकतो. आता याच्यामध्ये मला काय करायचंय, बघा आता इथे सर्वात पहिल्यांदा मी एक व्हेरिएबल घेतो. मला इथे या प्रोग्रामसाठी 2 व्हेरिएबल लागणार आहेत. एक आय डी नंबर आय डी नंबर सुद्धा इंटिजर मध्ये असतो. ठीक आहे, आय डी नंबर इंट इनपुट युजरकडनं घेणार मी. एंटर युअर ID नंबर, एंटर युअर ID नंबर. ठीक आहे, एंटर युअर ID नंबर. आता मी इथं कंडिशन वापरतो इफ. पहिली कंडिशन काय, मला ID नंबर मॅच करायचा आहे. ID नंबर इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 2 3. काय मॅच केलंय मी, ID नंबर जर माझा 1 2 3 असेल, ID नंबर जर 1 2 3 टाकला, मॅच झाला, तर पुढं काय टाकणार आहे मी, पुढे मी विचारणार त्याला प्रिंट एंटर युअर PRN नंबर, एंटर युअर PRN नंबर. मग PRN नंबर टाकल्यानंतर आता इथं PRN नंबर मला ऍक्च्युली रीड करून घ्यावा लागेल. त्यासाठी मला एक व्हेरिएबल हवंय PRNचं. PRN नंबर इक्वल टू इंट इनपुट, इंट इनपुट, इंट इनपुट. ओके, आता याच्यामध्ये मला इफ जर तुमचा PRN नंबर, युजरने जो इंटर नंबर PRN नंबर केलेला आहे तो एक्झॅक्टली इक्वल टू 4 5 6 असा असेल, तर कम्प्युटर काय सांगणार आहे, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. आणि जर PRN नंबर चुकला
तर काय सांगणार? पी आर एन नंबर इनकरेक्ट. ओके. आणि जर सुरुवातीलाच तुम्ही आय डी नंबर चुकीचा दिलात तर इथं काय सांगेल? रॉंग आय डी नंबर. यू आर एंटर्ड रॉंग आय डी नंबर. यू आर एंटर्ड रॉंग आय डी नंबर. ओके. अशा पद्धतीने हे प्रोग्राम असणार आहे. हा प्रोग्राम समजलाय का? हा प्रोग्राम समजलाय का सर्वांना? बघा एकदा. सोप्या भाषेमध्ये बघा. दोन व्हेरिएबल इथं मी घेतलेले आहेत. पहिल्या व्हेरिएबलचं नाव आहे आय डी नंबर. दुसऱ्या व्हेरिएबलचं नाव आहे पी आर एन नंबर. कन्फ्यूज होऊ नका. फक्त पहिल्या कंडिशन नंतर मी व्हॅल्यू युजरकडनं घेतलेली आहे. कारण की युजरच टाईप करणार आहे ना व्हॅल्यू आपली. ठीक आहे. त्यामुळे युजरकडनं व्हॅल्यू घेतलेली आहे. सो इथं पी आर एन नंबर नावाचं व्हेरिएबल बनवलंय आणि इथं आय डी नंबर नावाचं मी व्हेरिएबल बनवलेलं आहे. सुरुवातीला आय डी नंबर युजर एंटर करेल. जर आय डी नंबर युजरने 1 2 3 टाकला तर तुम्हाला पुढची प्रोसेस विचारणार आहे पी आर एन नंबर टाका म्हणून. जर आय डी नंबरच चुकीचा टाकला तर ते तुम्हाला विचारणार नाही पी आर एन नंबर टाका. ठीक आहे. आणि जर तुम्ही आय डी नंबर बरोबर टाकला आणि पी आर एन नंबर सुद्धा बरोबर टाकला तर ऑटोमॅटिकली मेसेज काय झाला पाहिजे? बेस्ट ऑफ लक. ओके. तर हा प्रोग्राम मी रन करतोय बघा. काय विचारते सुरुवातीला? लक्ष द्या आता. एंटर युअर आय डी नंबर. आता मी सुरुवातीला आय डी नंबर चुकीचा टाकतो. 678. काय म्हणतंय? यू आर एंटर्ड रॉंग आय डी नंबर. म्हणजे दुसऱ्या कंडिशनमध्ये एंट्री झालेली नाहीये. कारण की तुम्ही पहिली कंडिशनच चुकीची दिली. 1 2 3 आपली आय डी होती, तुम्ही टाकली 678. ओके. सो परत एकदा मी रन करतो प्रोग्राम. काय विचारतंय बघा? 1 2 3. 1 2 3 टाकलं. हा. आता परत काय विचारतंय? एंटर युअर पी आर एन नंबर. आता पी आर एन नंबर मला टाकावा लागेल. पी आर एन नंबर मी काय सेट केलाय? 456. ठीक आहे. 456. तर आता मी पी आर एन नंबर मुद्दाम चुकीचा टाकतो इथं. पी आर एन नंबर टाकला 789. ओके. काय म्हणतंय? पी आर एन नंबर इज इनकरेक्ट. पी आर एन नंबर इनकरेक्ट. आता परत एकदा प्रोग्राम हा रन करूया आपण. आता दोन्ही गोष्टी बरोबर टाकूया. ठीक आहे. आय डी नंबर पण बरोबर टाकायचा आणि पी आर एन नंबर पण बरोबर टाकायचा. बघूया येतंय का? आय डी नंबर 1 2 3. एंटर युअर पी आर एन नंबर 456. आलं का? बेस्ट ऑफ लक. ऑटोमॅटिकली पहिल्या कंडिशन मधून दुसऱ्या कंडिशन मध्ये गेलो आणि दुसरी कंडिशन बरोबर आली म्हणून काय झालं? दुसऱ्या कंडिशनचा ट्रू ब्लॉक दिसला. दुसऱ्या कंडिशनचा ट्रू ब्लॉक कोण आहे? बेस्ट ऑफ लक. आणि दुसऱ्या कंडिशनचा फॉल्स ब्लॉक कोण आहे? रॉंग. रॉंग पी आर एन नंबर इज इनकरेक्ट. ओके. हा जो यू आर एंटर्ड रॉंग आय डी नंबर हा जो मेसेज आहे किंवा हा जो ब्लॉक आहे हा पहिल्या कंडिशनचा आहे. लक्षात घ्या. जर पहिली कंडिशनच चुकली तर दुसरी कंडिशन ते तुम्हाला विचारणारच नाही. जर पहिली कंडिशन बरोबर आली तर तुम्हाला सेकंड टाइम विचारेल हे बरोबर आहे का चुकीचं आहे. लक्षात आलंय का सर्वांच्या? सर्वांना समजलेलं आहे का? ओके. तर मला सांगा आता सिम्पल इफ आणि इफ एल्स मध्ये काय फरक आहे? टेल मी डिफरन्स बिटवीन सिम्पल इफ अँड इफ एल्स. टेल मी डिफरन्स बिटवीन सिम्पल इफ अँड इफ एल्स. ओरली व्हॉइस मध्ये सांगितलं तरी चालेल. सिम्पल इफ ओनली डिस्प्ले ट्रू ब्लॉक. इफ एल्स डिस्प्ले ट्रू और फॉल्स ब्लॉक. ओके. व्हेरी गुड. बरोबर आहे. सिम्पल इफ मध्ये ट्रू ब्लॉक असतो आणि इफ एल्स मध्ये ट्रू ब्लॉक ॲज वेल एज फॉल्स ब्लॉक असतो.
कोणीतरी एकाने मला व्यवस्थित सांगा की नेस्टेड इफ एल्स काम कसं करतं. ओरली और चॅट बॉक्स कसंही सांगा. फक्त एकाने सांगा की वर्किंग ऑफ नेस्टेड इफ एल्स. सांगा ओरली और इन चॅट बॉक्स वर्किंग ऑफ नेस्टेड इफ एल्स. सिंपल आहे. पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन. पहिल्या कंडिशनवरती दुसरी कंडिशन डिपेंड आहे. जर पहिली कंडिशन बरोबर आली तर एंट्री दुसऱ्या कंडिशनमध्ये होणार आहे. आणि जर दुसरी कंडिशन बरोबर आली तर दुसऱ्या कंडिशनचा ट्रू ब्लॉक दिसेल. दुसरी कंडिशन चुकली तर दुसऱ्या कंडिशनचा फॉल्स ब्लॉक दिसेल. मात्र पहिली कंडिशन जर चुकली तर डायरेक्टली पहिल्या कंडिशनचा फॉल्स ब्लॉक प्रिंट होणार आहे. ओके. तर याचे जे प्रॅक्टिस प्रोग्राम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते मी शेअर करेन. त्यामध्ये काही डाऊट येत असतील तर नक्कीच सांगा. आज जे झालेलं आहे सिम्पल इफ इफेल्स आणि नेस्टेड इफेल्स ते सर्व समजलंय का? ओके. प्रॅक्टिस करा. रेकॉर्डेड लेक्चर बघा. त्याच्यामधून प्रॅक्टिस करा आणि प्रोग्राम्स मी आज 100% तुम्हाला शेअर केले जातील.